गेल्या. एवढ्यावर थांबवणं म्हणला माझा एक हात तोडून टाक. याचा एक हात तुटला, शेजारचे दोन तुटले. समाधान नाही तरी सुद्धा म्हणला माझा एक पाय तोडून टाक, त्याचे दोन्ही तुटले शेजारचे. माझा एक डोळा भोकणा करून टाक म्हणला, याचा एक डोळा भोकणा झाला, शेजारचे दोन्ही झाले. माझ्या घरात समोर म्हणला एक विहीर खंड, याच्या घरामध्ये समोर एक विहीर, शेजारच्या घरात दोन विहीर. आता शेजारच्याला काय माहिती, दोन विहिरी ती बाहेर कसं तरी तडफडत तडफडत आलंय, हातपाय कुठे गेले बाबा असं काऊन झालं म्हणून. त्या खड्ड्यामध्ये पडलं आणि खड्ड्यात पडलं ती मेलं. शेजारून आवाज आला, कसं झालं माय. तवा हे शांत बसलो. हा आत्ता जमलं म्हणला, आत्ता बरोबर जमलं. कोणतं ज्ञान आहे हे? तामस. दुसऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे याच्यासाठी जे प्रयत्न करतात, याच्यासाठी जे ज्ञान कमवतात, याच्यासाठी जे धडपड असते, ते सगळं सगळं टोटल ज्ञान जे आहे हे तामस आहे. लक्षात ठेवा, तामस. म्हणून भगवंत सांगतात की याच्यातून 3 प्रकार निर्माण होतात, राजस, तामस, सात्विक. ज्ञानही आपल्याला प्राप्त करायचं तर सात्विक ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. कारण जे सात्विक ज्ञान कमीत कमी स्वर्गाधिकापर्यंत तरी पोहोचवेल तुम्हाला. पण जर स्वर्गात जायचं नसेल तर सात्विक ज्ञान सुद्धा कामाचं नाही. निर्गुण सत्व असलेलं ज्ञान कामाचं आहे. पुढे जाऊन भगवंत सांगतात, सर्वभूतेष्वेनेकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. कारण सगळे गुणामुळे यांचे भेद झालेले आहेत ज्ञानामध्ये. राजस, तामस, सात्विक असे ज्ञान. राजस ज्ञान का निर्माण झालं तर राजस गुणामुळे निर्माण झालं ज्ञान. तामस ज्ञान का निर्माण झालं? बॉम्ब बनवणे, काय अणुशक्तीचा शोध लागला, ज्यांनी शोध लावला ते ज्ञान निर्मिती ती सात्विक राजस आहे. परंतु त्याच्यात बॉम्ब बनवणे लोकांना मारण्यासाठी हे जे निर्माण झालं ते मात्र तामस झालं, नाही का? आता मला सांगा की कोरोना आला होता, कोरोना मागच्या काळामध्ये. कोरोना हा नैसर्गिक होता का कृत्रिम होता? याचा अजून शोध लागायचा. बऱ्याच विचारवंतांचं म्हणणं असं आहे, कदाचित आपल्याला कळणार बी नाही ही भानगड. त्यांचं म्हणणं असं आहे की गोळ्या औषधीची खपत कमी झाली की मग अनेक प्रकारच्या रोगांची आपोआप निर्मिती केल्या जाते आणि त्या रोगाकडे मग त्याची प्रचंड भीती, बागुलबुवा निर्माण केला जातो आणि मग त्या औषधी खूप खपल्या जातं. पण त्याच्यामुळे वित्तहानी, मनुष्यहानी, विचाराची हानी, संस्कृतीची हानी, खूप मोठी हानी होते. पण हे जे ज्ञान मिळवलं जातं ते ज्ञान कशाचं आहे? तामस ज्ञान. कशामुळे निर्माण झालं? तमोगुणामुळे निर्माण झालं. राजस ज्ञान रजगुणामुळे निर्माण झालं, सात्विक ज्ञान सत्वगुणामुळे निर्माण झालं. त्याचा भेद त्या त्या गोष्टीमुळे तो निर्माण झालेला आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात ज्ञानम कर्मच कर्ताच त्रिधैव गुणभेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणुतान्यपि. अशा प्रकारे भगवंत निरूपण करतात. आणि हे निरूपण सुरू असतं अर्जुनाला सांगताना भगवंत म्हणतात की अर्जुना एक लक्षात ठेव, नियतम संगरहित मरागद्वेषतकृतम अफल प्रेप्सुना कर्म यतत् सात्विकमुच्यते. तुझं कर्म नियत असलं पाहिजे. नियत शब्दाचा अर्थ इकडं किंचितही इकडं नाही, किंचितही इकडं नाही, असं सेंटरला असायला पाहिजे. अगदी सेंटरला. तराजू माहिती आहे मला? तराजू
आता सगळे इलेक्ट्रॉनिक तराजू आले त्याच्यामुळे कळत नाही, पण पूर्वीचे तराजू होते असे दांडीपड्ड, आपल्या गावरान भाषेत काय दांडीपड्ड, इकडे टोपलं इकडे टोपलं, ते साखळ्या बांधलेल्या, त्याला मधामध्ये ती दांडी आणि त्याच्यामध्ये काटा. मग तो काटा असा मधात असायला पाहिजे. कुठं असायला पाहिजे? मधात. इकडं झुकता कामा नये किंवा इकडं झुकता कामा नये. त्याला संतुलन असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. आपल्या जीवनामध्ये संतुलन अजिबात नाही. काय? प्रत्येक गोष्टीची अति आहे. अति. खाण्यापिण्यात संतुलन नाही, लेण्या नेसण्यामध्ये संतुलन नाही, बोलण्या चालण्यामध्ये संतुलन नाही, कशातच संतुलन नाही. जे आवडलं, काय जे आवडलं त्याच्याकडे आपला भर जास्त असतो. मग ते सात्विक असू द्या, राजस असू द्या, तामस असू द्या. यावली गाव तसं खूप चांगलं. अनेक कार्यक्रमामध्ये सेवाभावी इथले तरुण युवक मंडळी झटून काम करतात, झटून काम करतात. आणि तरुणामध्ये खरंच प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. तुकडोजी बाबांची जयंती असते त्यावेळेला अख्खं गाव जागा असतं. इथला तरुण अख्खा तरुण जागा असतो. प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी सेवा केली पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. आल्या गेलेल्या बाहेरच्या पाहुण्या मंडळींची सगळ्यांची सेवा करतात ही मुलं. बरं, इथे कुठलाच भेदभाव नसतो. महानुभावांची मुलं, गुरुदेव सेवा मंडळाची वेगळे, हे वेगळे, ते असं काही नाही. सगळेच करते. किती छान एक संदेश जातो लोकांपर्यंत. पण हीच मुलं पुढे जेव्हा पावसाळा मध्यंतरी येतो आणि पुढे मग गणपती येतो, गणपतीच्या वेळेस काय मोठी गंमतच होती. माग एक गाणं फार गाजलं होतं मागच्या वर्षी, आमच्या पप्पानी गणपती आणला. बोलतो गाजलं होतं. राम जयंतीचा मंत्र घ्यावो, राम जयंतीचा मंत्र घ्यावो. देशात समता नांदवा, देशात समता नांदवा. राम जयंतीचा मंत्र घ्यावो, राम जयंतीचा मंत्र घ्यावो.
विचार एकत्रित येऊ शकतात. चांगल्या कामामध्ये सगळं सगळं चांगलं होऊ शकतं. ते सात्विक ज्ञान आहे. पण चांगल्यात खोडा घालणं म्हणजे काय? तामस ज्ञान. बरं, गणपती मांडा मांडू नका तो भाग तुमचा स्वतंत्र आहे. तुम्हाला आम्ही ते सांगणार नाही. मांडायला पाहिजे की मांडायला नाही पाहिजे ह्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्याची गरज होती. टिळकांनी लोकांना जमा करण्यासाठी, त्यांना प्रबोधित करण्यासाठी कुठलं तरी समाज एकत्रित करण्यासाठी काहीतरी उत्सव असावा म्हणून तो उत्सव निर्माण केला होता त्यांनी. आता ते चित्र पूर्ण बदललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल तर ते गणपतीला कुठं पॅन्ड नेसणं सुरू आहे. तर कशीच्या कशी गणपती तयार करू राहिले कलाकार. कलेच्या नावाखाली कसं हे चाललेलं आहे. बरं, गावामध्ये वर्गणी केल्या जाते आणि हरकत नाही, वर्गणीवर कार्यक्रम करावा ते काही म्हणणं नाही आपलं. आता हाही कार्यक्रम वर्गणीवरच होतो. वर्गणीशिवाय काही नाही होऊ शकत. आपण सर्वसामान्य माणसं आहेत, आपण गरीब माणसं आहेत, हातावर पोट आहे आपलं. उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी तर लागेलच ना, करायला पाहिजे, हरकत नाही. पण त्याचं बेनिफिट काय? कार्यक्रम संपल्यानंतर त्याचा काय फायदा काय हे मात्र आपल्याला नक्की विचार करावा लागेल. कार्यक्रम संपल्यानंतर जर सज्जनांना वाईट वाटलं, काय बरोबर नाही झालं, बरोबर ठीक आहे, त्याने काही म्हटलं नसेल एखादं सज्जन माणसानं, पण त्याला जर वाटलं की नाही हे काही आवडलं नाही आपल्याला, तर मग काय अर्थ? एक तर तुम्हाला सांगतो, मुळात सज्जन माणसंच कमी आहेत. आणि अशा सज्जन माणसाला जर आपण दुखवलं तर आपल्याला चांगली वाट कोण सांगेल? सांगा ना तुम्ही. नाही नाही, कुणीच सांगणार नाही. बरं, तर 10 दिवस गणपती मांडला जातो. त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. ठीक आहे, करा, सांस्कृतिक कार्यक्रम करा, कला सादर करा. तुमच्यामध्ये पूर्वी नाटकं व्हायचे, सुंदर नाटकं, ऐतिहासिक नाटकं व्हायचे. खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटे कापली, किचक वध, द्रौपदी वस्त्रहरण, असे अनेक अनेक सीन उभे व्हायचे, नाटकं व्हायचे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांची रचना व्हायची. त्याच्यामध्ये कलाकार सुंदर अशा प्रकारचे गायन करणारे, त्यांचं गायन पाठवायचं. संवाद लेखकांना काम मिळायचं, ते संवाद, सुंदर संवाद लिहायचे. बाया बापड्या माणसं सगळे सगळे पाहायचे. आणि ते पाहिल्यानंतर, ते नाटक किंवा ते चित्र पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक चांगला भाव निर्माण व्हायचा. विदेशामधला एक नाटककार होता, फार सुंदर नाटक करायचं. त्याच्या नाटकाला अनेक लोक तिकीट काढून बघायला यायचे. नाटक करत असताना तो इतका बेभान होऊन नाटक करायचा की त्याला कळत नव्हतं मी कोण आहे. एकदा काय झालंय, खूप सज्जन माणसं त्याच्या नाटक बघायला आले आणि त्याचं ते पात्र पाहून, काम पाहून इतके चिडले, इतका राग आला त्यांना, इतका राग आला की मी पुढे नाटक पाहतोय, हा नाटक करतोय, याचं भान त्यांना राहिलं नाही. आणि पायातला जोडा काढला, स्टेजवरती फेकून मारला, खाट दिशी इथं लागला, तो खाली पडला. कलाकार गोंधळ झाला, सगळी पब्लिक उठून उभी राहिली. असं कुठं असतं का? नाटकाचा डायरेक्टर सुद्धा म्हटलं थांबा थांबा. कलाकार उठून उभा राहिला, थांबा, कोणीच बोलायचं नाही. तो खाली आला, आपल्या हाताने तो जोडा सज्जनांच्या पायातला दुसराही काढला. म्हटलं हा पण मारा ना मला.
आता हे दोन्ही जोडे जे आहेत ना माझ्या घरामध्ये शोकेश मध्ये मी ठेवणार आहे. हे माझं बक्षीस आहे, बक्षीस माझ्या कामाचं बक्षीस आहे. तुम्ही मला जोडा मारला, तुम्हाला वाईट वाटलं या गोष्टीबद्दल, याचा अर्थ माझं काम परफेक्ट झालेलं आहे. आज असं कुठे दिसतं आपल्याला? कुठे ती नाटकं राजा हरिश्चंद्र गावोगावी व्हायची, चित्र पूर्ण बदललं ना. 10 दिवस आपण कुठलेही कार्यक्रम, कसेही कार्यक्रम ठेवतो, गलिच्छ कार्यक्रम ठेवतो. आपल्या घरामध्ये आपली भगिनी असते, आपली आई असते, माता असते, आणि आपण तिथं जातो त्या स्टेजवरती किंवा स्टेजच्या आसपास. तिथे विविध नृत्य करणाऱ्या नर्तकींना बोलवल्या जातो. आपण मद्यप्राशन करतो आणि त्या नाचतात आणि ते वातावरण पूर्ण गढूळ करून टाकलं जातं. कधी बाहेरून आल्यानंतर तुम्ही तुमच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं का? त्या दिवशी तुमच्या बहिणीच्या चेहऱ्याकडे बघितलं का? कधी तुमच्या पत्नीच्या चेहऱ्याकडे तुम्ही पाहिलंय कधी? तुम्ही असं कृत्य करत असताना तिला काय वाटलं असेल याचा विचार केला? ती अर्धांगिनी तुमच्या सोबत आलेली आहे, तिचं घर सोडून ती आली. तुम्ही कधी तिचा विचार केलाय का? तुम्ही काय करता ते? अरे एवढं चांगलं गाव, इतके चांगले संस्कार आहे गावावरती. भविष्यात काय होणार आहे? आता जी पुढे जी 5-5, 7-7 वर्षाची लेकरं आहेत हे तुमच्याकडून काय आदर्श घेतील सांगा ना. उद्या त्यांचं भवितव्य काय, भविष्य काय त्यांचं? ही मठ, मंदिर, हे संस्थान जे निर्माण झाले, हे सात्विक भूमी, हे सगळे सात्विक विचार, हे सात्विक देण, ही सात्विक संपत्ती, याचं काय होईल पुढे? मी कथा नाही करत आहे, एक व्यथा तुमच्या पुढे मांडत आहे. तुमच्याच गावात ते कुठेही होते, कुठे होते. पाप करी निरंतर फिरे गावी उजागर. पाप करी निरंतर फिरे गावी उजागर. पाप करी निरंतर फिरे गावी उजागर. भविष्य खूप वाईट आहे बरं. पुढचं भविष्य मला दिसतंय. यावली नावाचं एक गाव होतं, त्या गावामध्ये भजन चालायचं, त्या गावात कथा व्हायच्या, त्या गावात प्रार्थना व्हायची, ध्यान व्हायचं, त्या गावात पूजा उत्सव व्हायचा, त्या गावामध्ये आरत्या व्हायच्या, सुंदर वातावरण होतं. असं आपण भूतकाळात या गावाचं वर्णन, भूतकाळामध्ये आपण भविष्य काळातलं वर्णन करतो. विचार करा तुम्हाला काय पटतंय, काय नाही पटत. बरं, ज्यांना थोडंफार कळतंय त्यांनी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला राग येतो. तुमच्या घरचं काय खातो का आमचं लेकरू? खर तर तो चांगला सांगत आहे. कोणाला वाटलं की नाही बा हे बरोबर नाही, दिसत नाही, का रे पोरा असं का करतो, असं म्हटल्यानंतर त्याच्या आई वडिलांना राग येतो.
आमच्या लेकराला का बोलतात? वचक नाही राहिला गावावरती, कुणाचाच वचक नाही राहिला, कोणीच कुणाला घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण आपले आचार विचार बदललेले आहेत. देश सवारा धर्म ही पाळा, देश सवारा धर्म ही पाळा, संस्कृती सांगे संस्कृती सांगे देश सवारा धर्म पाळा, देश सवारा धर्म पाळा, संस्कृती सांगे देश सवारा असं नाही वाटत का आपण थोडं 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 असं घसरत चाललेलो आहोत? हळूहळू आपलं अधपतन होते आहे. जे चूक आहे ते चूक आहे. गणपती मांडताय त्याच्याबद्दल मला विरोध नाही, असा गैरसमज करून घेऊन मांडणाऱ्या माणसाने मांडा, हरकत नाही. परंतु तिथल्या कार्यक्रमांचं जे नियोजन आहे ते मात्र बदला. अरे पहिले असे काही कार्यक्रम असायचे ना, महिना महिना नाटकांच्या रिहर्सल व्हायच्या, खूप मजा यायची, खूप मजा यायची. अशामधून कलाकार घडलेले आहेत, नाटककार घडलेले आहेत, लेखक घडलेले आहेत, संगीतकार घडलेले आहेत, गायक घडलेले आहेत. कुठेही मला सांगा ना, यावलीमध्ये असा एक प्रसिद्ध गायक दाखवा ना एखादा. तुकडोजी बाबांची यावली, आणि तुकडोजी बाबाच्या यावली मधला एक तरी माणूस GTVला आहे का? दाखवा ना एक तरी बालक. का नाही? आवाज नाही तुमच्या मुलांकडे? आहे ना, करा ना प्रयत्न त्यासाठी. घ्या ना, कष्ट घ्या ना थोडे.
बघा ना, याच्यात बदल होईल ना. तुम्हाला असं नाही वाटत का आपलं लेकरू टीव्हीवर झळकलं पाहिजे, आपल्या गावाचा अभिमान, असं वाटत नाही का तुम्हाला? पण त्या लेकराला प्रोत्साहन मिळण्यासाठी काहीच नाही ना हो. त्याला भूमिका कुठली आहे सांगा ना तुम्ही. काहीच नाही ना. काय करावं त्याने? असा एखादा क्रिकेटर का निघत नाही आपल्या गावामध्ये की तो प्रसिद्ध आहे, राज्यस्तरीय खेळतोय, देश पातळीवर खेळायला चालला बाबा? का आपल्यात क्षमता नाही या गावामध्ये? अरे प्रसंगी प्राण देण्याची क्षमता या गावामध्ये. शहीद जाणारी मंडळी आहे, शहीदांची भूमी आहे ही. आपला आवाज भारतामध्ये पोहोचवणारी ही भूमी आहे तुकडोजी बाबांच्या माध्यमातून. कुठल्या गोष्टीत तुम्ही कमी आहात सांगा ना. काय कमी करताय तुमच्यामध्ये? काहीच नाही आहे. मग असं का होतं? कुठेतरी आपण चुकत आहे, कुठेतरी आपण चुकत आहोत. योग्य दिशेने आपलं पाऊल पडत नाही आहे. महानुभाव पंतांच्या घराची संख्या इथे 150 आहे. 150 घर म्हटले तर कमीत कमी एका घरातले 4 माणसं म्हटल्यानंतर 600 लोक पेंडाल मध्ये असायला पाहिजेत. लेकर बाळ सोडून द्या. कुठे तरुण मुलांची फलटण कुठे गेली? तरुण कुठे गेले? पंधरा ते 25च्या दरम्यानचे लेकर दिसत नाही. कुठे ते लेकर? काय होईल यांचं भविष्य? काय होईल? हे सिगरेटी पितायत, मद्यपान करतायत, गुटखा खातायत, काय काय करतायत. तुम जीवन गवा दिया क्या किया रे, तुम जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसने खो दिया रे, जिसे पाना था उसने खो दिया रे, क्या किया क्या किया जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, इस बाबा को उसने खो दिया रे, इस बाबा को खो दिया। Bye.
20 वर्षापासून तुमच्या गावामध्ये येतो. काहीतरी बदल व्हावा, काहीतरी तुमच्या पदरामध्ये पडावं, काहीतरी चांगलं व्हावं. आम्हा संन्यासी माणसाचं काय हो, कुठेही आम्हाला भिक्षा मिळते. आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला दारोदार फिरायचं काम नाही. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये धर्म जागल्या जातो, जागृत असतो. तो अधिक समृद्ध व्हावा, धर्माची ज्योत तेवत राहावी, हेच आम्हाला वाटतं. जे आम्हाला भिक्षेमध्ये भाकरी वाढतात, त्यांच्या मुलाबाळांचं भवितव्य काय, असं ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्हालाही वाईट वाटतं. जी माऊली आम्हाला भिक्षेमध्ये भाकर देते, तिचा मुलगा जर मद्यपान करत असेल, देवा प्रभू राया, या मुलाचं कसं होईल रे? तो जर आत्महत्येच्या मार्गावर लागला तर आम्हाला वाटतं कसं होईल भगवंता यांचं. परिणामाची जाणीव नाही असं नाही, आपल्याला परिणामाची जाणीव आहे. परिणाम आपल्याला काय होतात हे माहिती आहे चांगलं. दुःखाचे डोंगर दाखवीसे, दाखवीसे तुझा माझा देवा, हरे तुझा माझा देवा, हरे तुझा दुःखाचे आणि उजाड जीवनामध्ये कधी कुठला बगीचा फुलत नसतो. तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या आईचं, वडिलाचं, पत्नीचं, मुलांचं काय होणार आहे याचा कधी विचार केलाय? झालंय काय तुम्हाला? एवढा चांगला मनुष्य देह तुम्हाला भगवंताने दिला आणि तुम्ही वाया घालवता. सात्विक ज्ञान तुमच्याकडे नाही म्हणून असं होतंय ना. ते सात्विक ज्ञान असेल, सात्विक सहवास असेल, सात्विक विचार असतील, सात्विक लोकांमध्ये उठणं बसणं असेल
तर असे तामस विचार नाही येणार. बरं, तुम्ही गेल्यानंतर मागचे सुखामध्ये राहतात. एखाद्या मातेचं पती मरण पावल्यानंतर काय जीवन असतं, तिला विचारा म्हणजे कळेल.